नमस्कार. कर्जमाफीसाठी पुढील यादी कधी लागणार? कोणकोणते शेतकरी त्यामध्ये पात्र आहेत? आणि ज्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, त्या शेतकऱ्यांना तो लाभ लवकर मिळेल का? आणि ज्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी पेंडिंग आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही का? किंवा कोणत्या अटीवर हे शेतकरी अपात्र ठरतील आणि ज्यांचं लिस्टमध्ये नाव येणार नाही, अशा सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात पहिलं तर ज्या शेतकऱ्यांची आतापर्यंत नावे आलेली आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना तर ही रक्कम मिळतीच आहे. परंतु त्यातही ज्यांना कुणाला रक्कम कमी जास्त मिळालेली असेल, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी पुढील चान्स आहे का? तर हो, तो चान्स नक्कीच आहे. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना असं झालेलं आहे, की जी रक्कम मिळणार अपेक्षित होतं, अशी रक्कम मिळालेली नाही. म्हणजे जसं की ज्यांना 2,00,000 रुपयांची रक्कम मिळणं आवश्यक होतं आणि नियमानुसार त्यांना तीच रक्कम मिळणं जरुरी होतं. अशा शेतकऱ्यांना कोणाकोणाला 1,50,000 मिळालेत, कोणाला 1,00,000 मिळालेत, अगदी कुणाला 50,000 देखील मिळालेत. मग हे का मिळालेत? कशाप्रकारे ह्यांना पुढील रक्कम मिळेल? तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा लक्षात घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला काही रक्कम आलेली आहे, तर ह्याचा अर्थ तुमच्याकडून कोणतंही काम पेंडिंग नाही. पण तरीही याच्यामध्ये आपण काय चेक करणं आवश्यक आहे? आपण आपल्या कर्ज खात्यावर रक्कम किती दाखवलेली आहे? आपलं कर्ज किती पेंडिंग दाखवलेलं आहे? कर्ज पेंडिंग दाखवलेल्यानुसार तुम्हाला ती रक्कम 2,00,000पर्यंत मिळणार आहे. जर तुमचं कर्जच त्याच्यापेक्षा कमी असेल, तर ती रक्कम नक्कीच मिळणार नाही. हे देखील म्हणजे शेतकऱ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची शंका काय आहे, की ज्या शेतकऱ्यांना कमी पैसे मिळालेत, परंतु त्यांना मिळणं अपेक्षित आहे 2,00,000पेक्षा 2,00,000पर्यंतची रक्कम. तर त्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीचं जे पोर्टल आहे, तिथे तुम्ही आता तुमचा प्रश्न परत एकदा त्याच्यामध्ये टाकू शकता, की आम्हाला ह्या क्षेत्रानुसार, या कर्जानुसार एवढी रक्कम मिळणं अपेक्षित होतं, परंतु तिथे आम्हाला यातली काही रक्कमच मिळालेली आहे. तर उर्वरित रक्कम आम्हाला त्या पुढील ज्या काही लिस्ट लागणार आहेत त्यानुसार तुम्ही द्यावी. मग आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? पुढील यादी कोणत्या बेसिसवर लागत आहे? तर पुढील यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे. ती यादीचे शेतकऱ्यांना कधीपर्यंत पैसे येतील ते तर आपण पाहूयात. पण सुमारे 6,00,000 शेतकऱ्यांची अजून एक यादी जाहीर केलेली आहे, ज्यांच्यासाठी 7,000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे सरकारकडून. मग आता हे कोण शेतकरी आहेत? सगळ्यात पहिलं तर जे काही शेतकऱ्यांची आतापर्यंत कर्जमाफीसाठी जेवढ्या अटी शर्ती टाकलेल्या होत्या, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडून गोष्टी ओके आहेत, ते सर्व शेतकऱ्यांपैकीच हे 6,00,000 शेतकरी आहेत. आणि याच्यातून ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-के-वाय-सी कंप्लीट करतील, त्या सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम लवकरात लवकर मिळणार आहे. मग आता ज्या शेतकऱ्यांचे कोणतेही कामं पेंडिंग असतील, त्यांनी लवकरात लवकर ते कामं करून तुमचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पोर्टलवरती सतत अपडेट बघणं आणि तिथं अपडेट करत राहणं आवश्यक आहे. आता जेवढे काही जिल्हानिहाय आपण बघितलेले आहेत आकडे किंवा जेवढे काही शेतकऱ्यांचे आकडे पाहिलेले आहेत, त्यानुसार हे जे 6,00,000 आत्ताचे शेतकरी आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना पहिले ज्या 3 याद्या होत्या त्या सोडून हे दुसरे शेतकरी आहेत, हे मात्र कन्फर्म आहे. मग आता हे जे राहिले पहिल्यांदा ज्यांना कमी हप्ता मिळाला किंवा कमी ज्यांना रक्कम मिळाली, अशा शेतकऱ्यांना पुढील कधी पैसे येतील? तर आता ही जी दुसरी यादी जाहीर झालेली आहे, म्हणजेच 4थी, 5वी आणि 6वी यादी, ज्याच्यामध्ये हे 6,00,000 शेतकरी पात्र झालेले आहेत. यानंतरची जी यादी लागेल, त्या यादीमध्ये तुमच्या उर्वरित रक्कम येतील. मग आता ज्यांची 6,00,000 शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे, त्यांना देखील कदाचित रक्कम कमी जास्त दाखवू शकतं, जी लिस्ट जाहीर झाली त्यानुसार. तर जेव्हा तुम्हाला रक्कम कमी जास्त दाखवेल, त्यावेळेला सगळ्यात पहिलं एकच काम करायचं आहे, तुम्ही तुमचं पोर्टल चेक करायचं आहे. कारण बऱ्याचदा ज्या याद्या जाहीर होत आहेत, त्याच्यामध्ये आणि पोर्टलवरती जी शेतकऱ्याच्या नावासमोर रक्कम दाखवते, याच्यामध्ये फरक आहे. मग हा फरक जाणून घ्या पहिलं तर. आणि जर पोर्टलवर तुमची योग्य रक्कम दाखवत असेल, तर तुम्हाला तेवढा कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे एक, की ज्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफीचा लाभ हवा असेल, ई-के-वाय-सी करा आणि त्याच्यानंतर पुढील 48 तासांमध्ये तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. परंतु आता जर तुम्ही सगळेच ई-के-वाय-सी कराल आणि जर म्हणाल, की मॅडम पुढच्या 48 तासामध्ये पैसे आले नाही, ज्या शेतकऱ्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, त्या शेतकऱ्यांची सर्व पडताळणी ओके झालेली आहे सरकारकडून. त्या शेतकऱ्यांनी जर ई-के-वाय-सी केली, तर त्यांचे पैसे 48 तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि हीच सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, की ज्यांचं नाव आलेलं आहे, त्यांनी ई-के-वाय-सी करा. ज्यांचं नाव आलेलं नाही, त्यांची यादी पुढील यादीमध्ये जाहीर होणार आहे. ज्यांना पूर्ण रक्कम मिळाली नाही, त्यांनी
पोर्टलवरती तिथं आता सध्या तुम्ही मेन्शन करा तुमच्या नावासमोर की तुम्हाला ही रक्कम अपेक्षित होती आणि मिळालेली रक्कम ही योग्य नाही. हे सर्व अपडेट्स तुम्ही तिथं करणं आवश्यक आहे. धन्यवाद.